दुपारच्या कथेचं नाव आहे मिडास राजा. काय नाव आहे? मिडास नावाचा एक राजा असतो आणि तो राजा इतका हवरट असतो की त्याला एका गोष्टीचं सारखं हवं असते. हवं म्हणजे सोन्याची त्याला खूप आवड असते. सोनं जमा करणे हे त्याचा छंद असतो आणि तो आपल्या तिजोरीमध्ये राजा आहे आणि अख्ख्या राज्याच्या तिजोरीमध्ये भरपूर सोनं भरलेलं आहे. रोज दिवसभर तो त्या सोन्याकडे बघत असतो आणि त्याला समाधान वाटतं, सगळं सोनं माझ्याकडेच आहे. दुसऱ्या कोणाच्या हातात सोनं, नाकात सोनं, हातात ते लगेच सोनं घेणार आणि आपल्या तिजोरीत जमा करणार. एक दिवशी असं तो आपल्या तिजोरीकडे बघत बसलेला असतो. तेवढ्यात अचानक एक माणूस येतो आणि तो राजाला म्हणतो की राजे साहेब काय बघताय? तो ते बघा माझ्या तिजोरीत किती सोनं आहे, परंतु मला एवढ्यानं समाधान वाटू लागले, अजून मला सोनं पाहिजे. काय करता येईल? सर्वेश तो माणूस म्हणला माझ्याकडे म्हणला जादू आहे म्हणला. मी तुम्हाला असे एक वरदान देऊ शकतो की तुम्ही ज्या गोष्टीला हात लावाल ती सोन्याची होईल. राजा म्हणला ठीक आहे. अरे वा म्हणला, मला असं दे की वरदान म्हणला. समजा मी ह्या काठीला हात लावलं लगेच हे सोन्याची होणार काय? दगडाला हात लावलं दगड सोन्याचं होणार. परंतु म्हणला राजा लक्ष दे म्हणला, हे तुला जी शक्ती दिली मी ती उद्या सकाळपासून सुरू होईल, आता होणार नाही लगेच. राजा दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठतो, आंघोळ वगैरे करतो, फ्रेश होतो आणि लगेच काय करतो, आपल्या घरामध्ये जे पलंग असते त्या पलंगाला हात लावतो. पलंग सोन्याचं, त्याच्या घरातल्या जेवढ्या काही वस्तू आहेत सगळ्याला हात लावतो. हात लावायचं लगेच पटापट सोन्याच्या त्या वस्तू बनवायला लागली. राजाला भयानक आनंद झाला. सगळं घर सोन्याचं, अख्खं महल, त्याचा राजवाडा सगळ्या सोन्याचं होऊन जातो. राजा एवढा आनंदी होतो, आता या जगात सगळ्यात श्रीमंत मीच. मग असं होत होत एक अर्धा तास, एक तास जातो, सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. भिंतीला हात लावलं, भिंत सोन्याची, झाडाला हात लावलं, झाड सोन्याचं, सगळं सोन्याचं. सिंहासन सोन्याचं, खुर्ची सोन्याची राजाची. आता पुढे बघा काय झालं. मग त्याला एवढा आनंद झाला आणि तो खिडकीपाशी आला आणि खिडकीतून बाहेर बघितला घराच्या. ते राजाला एक छोटी मुलगी होती आणि ती मुलगी छानपैकी खेळत होती. राजा म्हणला अगं इकडे इकडे म्हणला. तिचं नाव काहीतरी असेल, सोनू बिनू काहीतरी ना. ए सोनू इकडे इकडे म्हणला. सोनू लगेच पप्पाकडे पळत यायला लागली की. आता राजाला आपल्या मुलीला सांगायचं आहे, बघ म्हणला माझ्याकडे किती शक्ती आहे, सगळं सोन्याचं केले मी, हे त्या राजाला सांगायचं आपल्या मुलीला. ती मुलगी यायला लागली. तेवढ्यात राजाची बायको आली की महाराज म्हणले चहा घ्या. महाराज चहा घ्यायला असं कपाला हात लावलाय की चहा प्यायला गेले की सगळं कप चहा सोन्याचा. महाराज म्हणले आता चला चहा सोन्याचं होऊन गेलं. महाराजांना नाश्ता आणला, चमच्याला धरलं, पोहे खायला गेलं. महाराज पोहे सगळे चमचा सोन्याचा होऊन गेलं. म्हणजे चहा सोन्याचं, पाणी प्यायला गेलं, पाणी सोन्याचं होऊन गेलं. हात लावेल ती वस्तू मूर्तीमध्ये रूपांतर व्हायला लागली सोन्याची. तेवढ्यात ती मुलगी पळत पळत आली पप्पा म्हणत. लगेच तर राजाने तिला आता उचलून घेतलं. त्या मुलीला उचलून घेतले की मुलगी सगळी सोन्याची, सोन्याचा पुतळा होऊन गेला. त्या मुलीला ठेवलं पुतळ्याला बाजूला. बघता बघता सगळे लोक सगळं होऊन गेलं सोन्याचं. राजाला आता टेन्शन आले की नको म्हणलं मला सोनं आहे, मला माझी मुलगी पाहिजे. रडायला लागलं मोठ्यानं, मला सोनं नको, मला पैसा नको, मला माझी मुलगी पाहिजे. तेवढ्यात तो जो होता ना माणूस तो अचानक तिथे प्रकट झाला आणि राजाला म्हणला, राजाला त्याचा पाय धरला, म्हणला नको म्हणला, माझं सगळं सोनं घे, मला माझी मुलगी परत दे. तो माणूस म्हटला ठीक आहे म्हणला, तुला पश्चाताप झालाय? तो म्हणला हो राजा. मग एका अटीवर तुला देतो म्हणला, हे सगळं सोनं जे आहे तू सगळ्या तुझ्या राज्यामध्ये वाट, गोरगरिबांना दे, सगळ्यांना मदत कर. तो म्हणला ठीक आहे.
आणि मग त्यानं ते वरदान काढून घेतलं आणि पुन्हा राजाची ती मुलगी जीवन झाली. आणि नंतर तो मिडास राजा सगळ्या जनतेमध्ये आपल्यातलं जे काही संपत्ती सोनं होतं सगळं वाटून टाकलं. स्वतःकडे 1 रुपया काही ठेवून घेतलेलं नाही. अशा प्रकारे त्यानं त्यातनं शिकलं. लक्षात घ्या, गोष्ट ते संपते. आपलं सुद्धा असं झाले मित्रांनो, आपण सुद्धा इतकं हावरटपणा करतो ना, सगळं मलाच पाहिजे, सगळं मला. आता बघा सोन्याचा रेट किती वाढलाय, तरी पण सोन्याची हाव गेले तो, सोनं मला पाहिजे मला पाहिजे. काही न्यायचं नाही, सगळं सोडून जायचं आपल्याला. म्हणून जास्त हावरटपणा करू नये. जेवढं लागेल तेवढं हे आपलं महत्वाचं आहे. सोन्यापेक्षा पैशापेक्षा आपलं जे नातं आहे ना, म्हणजे आपल्या आईचं, वडिलांचं, भावांचं, बहिणीचं, ते नातं जपा ना. यातच तुमची खरी माणुसकी आहे. एवढंच मला या गोष्टीतून सांगायचं आहे.